दयालची यशोगाथा थेट शेतकरी बांधवांच्या तोंडून। तर शेतकरी बंधूंनो, मी दिलीप पवार, दयाल प्रतिनिधी, नाशिक। आज आपण आलेलो आहे चितेगाव गावामध्ये श्री दिलीप गामणे यांच्या शेतामध्ये। सर, आपला परिचय सांगा। तर नमस्कार, मी दिलीप मूर्ती गामणे, चितेगाव फाटा, वरेदारणा इथून आहे। माझा गहू होता, गहू केलेला होता मी, हा दयालचा आहे आणि अजित आहे। अजित 102 आहे, 15 दिवसाचा फरक आहे गावामध्ये, ह्या गावामध्ये। तर गहू हा पहिल्यांदा सुरुवातीला मला वाटलं होतं हा गहू काय निघत नाही, हा बोकोडला म्हणून। मला आजूबाजूचे भाऊबंद सांगायचे, शेतकरी सांगायचे हा गहू बी खराब निघालं म्हणे। मी ते विजय ॲग्रोमध्ये जाऊन तिथं त्यांना आम्ही बोललो, म्हणलं बी तुम्ही मला चुकीचं दिलं, फसवलं म्हणलं। अजितचा गहू एकदम भारी झाला म्हटलं, मला अजितच करायचं होतं, तुम्ही हा कशाला दिला म्हणलं मला नवीन। ते टेन्शनमध्ये आले, ते म्हणे तुमचा काय झालेला खर्च मी भरून देईल, तुम्ही काय ताण घेऊ नका, काय टेन्शन घेऊ नका म्हणे। आणि मग मी नंतर देवाला नेऊन गेलो, जाळी देवाला। तिकडे आल्यानंतर बघितलं सगळा गहू माझा एकदम क्लिअर झाला आणि वंबी एकदम छान आहे आणि पहिल्यांदा केलेलं आहे। आणि मला लगेच या फरक लक्षात येतो बघा, हा अजित 102 आहे, त्याची छोटी वंबी आहे आणि हा बघा हा दयालचा आहे। वंबी बघा, आणि वजन पण याचं जास्त आहे आणि याचं जरा कमी आहे, एकदम छान आहे। आणि मग आता पहिल्यांदा केलेलं आहे मी। हा उंबीच्या लांबीमधला फरक आहे, ही जरा आखूड आहे, ही लांब आहे आणि फुगल पण जास्त आहे ज्वाली आणि याची कमी आहे। आणि शेम खत टाकलेलं आहे, त्याला पण तेवढंच खत टाकलेलं आहे, याला पण एवढंच खत टाकलेलं आहे। खताची दिवस पुरी सारखीच आहे। तर दयालचा जो कणक सोना आहे त्याच्या फुटव्यांची संख्या आणि बाकी व्हरायटीच्या फुटव्याची संख्या याच्यात काय फरक वाटला? भरपूर फरक आहे। ते आता तो आणि तो फुटला तो खाली गळतो तो, आणि आता हा बघा एकदम वंबी फिट आहे, त्यातून गळलेलं नाही, काय नाही। आणि वट्ट्यावर सारखं जाईल, खालीवर नाही अजिबात। तसा हा इच्छा दिसतो, खालीवर दिसतो, हा एकदम असं वट्ट्यावर बसलेला आहे खाली। तर तुम्हाला एक म्हणायचंय की दयालचा जो कणक सोना आहे ते पण हाईट सारखी आहे, हो, बाकी व्हरायटीची हाईट कमी जास्त आहे। हो। दुसरी गोष्ट, उंबीच्या लांबीबद्दल तुमचं काय मत आहे? भरपूर लांबी भरपूर त्याला आणि रुंदी आहे त्याला, बरं आहे। ओव्हरऑल उंबीच्या साईज मध्येच फरक दिसतोय तुम्हाला, हो। दयालचा कणक सोना आणि इतर व्हरायटी मध्ये जेवढा फरक दिसतोय। हा एवढा साईज मध्ये फरक आहे, जाडीमध्ये पण आणि लांबीमध्ये पण हा फरक आहे। तर ओव्हरऑल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल कणक सोनाबद्दल? हा कनक सोना एकदम एकच नंबर गहू आहे, काहीच अडचण नाही, हाच करायला पाहिजे। आदित्यक्षा भारी आणि कमी दिवसात येतोय वाटतं, हा चांगला आहे। उत्पन्नाला पण चांगला आहे, उत्पन्न चांगलं आहे, उत्पन्न एकही चांगलं आहे, जबरदस्त आहे, त्याला भरपूर फरक आहे। आदित्य याच्यापेक्षा कमी जास्त आहे बस। आणि मला आयडिया नव्हती यांची, पण आता आमचे जे विजय अग्रवाल त्यांनी सांगितलं म्हणे गामणे पाटील हा करून बघा तुम्ही, टाइम तुम्ही आजितच करताय तर हा करून बघा म्हणे। तर मी त्यांचं ऐकलं, केला आणि एकदम छान आहे। आणि आता 15 दिवस मी लागून तो, तर बघू आता कसं काय आवरेज आहे। धन्यवाद। हरियाले खुशहाली धरती से